जेव्हा अशी घटना घडते की सत्यवतीचे पती म्हणजे कुरुवंशातले राजा शंतनू त्यांचं निधन होतं आणि सत्यवतीला जी संतती झाली ते जिवंत नाही आहेत. अच्छा. सुना आहेत पण आता संतती नाही, पुढे वारस नाही, तर करायचं काय? तर अर्थातच भीष्म तेव्हा होते. तर सत्यवती पण कसं की ती धर्म जाणणारी स्त्री आहे, राजस्त्री आहे, तर ती प्रथम भीष्मांनाच सांगते की सावत्र मुलगा म्हणजे की तू नियोग पद्धतीने वारसासाठी काहीतरी प्रयत्न कर. पण भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली ते आपल्याला सगळं माहितीच आहे. तेव्हा मग ती म्हणते की आता काय करूया, तर मग भीष्मच तिला सांगतात. आधी खूप चर्चा होते की असं नाही तसं नाही, म्हणजे ही हिच्या आग्रहावर, भीष्म त्यांच्या आग्रहावर. मग शेवटी भीष्म तिला म्हणतात की आपल्याकडे क्षत्रियांना धर्मानुसार असं सांगितलंय की असं जर का असेल आणि वारस म्हणून पुढे कोणी नसेल तर नियोग पद्धतीसाठी एखाद्या आपण उत्तम वेद जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी अशा एका ऋषीला पाचारण करू. हे ऐकल्यावर मग सत्यवती तिथे सांगते की असं आता बाहेरच्या ऋषीला बोलवण्यापेक्षा असं थोडंसं अडखळल्यासारखं की पहिल्यांदा ती याचा उल्लेख करते स्वतःच्या मुखातून आणि सांगायची वेळ पण कुणावर कशी यावी की पतीचं निधन झालंय आणि सावत्र मुलाला ती हे सांगते. हे महाभारत आहे की ना, कायम आपण विचार करतो की एक आदर्श प्रसंग असावा, आदर्श काळ असावा, परिस्थिती आदर्श असावी, असं कधी नसतंच. तुम्ही त्यात जे वागता त्याच्यानंतर तो आदर्श ठरतो की नाही हे आपल्याला कळतं.